ती माझी फर्स्ट ऑर्डर होती, ज्याच्यासाठी मला फक्त 200 रुपीज पे केले होते. पहिली गोष्ट, प्रत्येकाकडे काही ना काही स्किल असतं, ते आपल्याला सुरुवातीला कळत नाही. सो डिफरन्स हा आहे की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला स्वतःसाठी बोलता आलं पाहिजे. सो तुम्ही स्टायलिंगमध्ये जाऊ शकता, हे खूप बजेट फ्रेंडली आहे आणि हे खूप इझी आहे. 5 इसेन्शियल जे प्रत्येक महिलेच्या किंवा प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये असलेच पाहिजे. महिलांनी इंडिपेंडंट राहणं हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे. सो मी नेहमी हे बघितलंय की घरात माझी आई काम करते आणि ती काही काम लागलं की ती पैसे मागते आणि मग तिला लिमिटेड पैसे भेटतात. बरोबर. आणि स्वतःच्या नंतर- मर्जीने हां. खर्च करणं हे त्यांना माहित नाही. डिग्री तुमची झाली आहे हा तुमचा एक सेफर पॉइंट आहे की तुम्ही त्या फील्डमध्ये एज्युकेटेड आहात. तर त्या ब्रँडमध्ये तुमचे जुने क्लोथ्स घेऊन तुम्हाला असे ट्रेंडी क्रॉप टॉप्स असतील किंवा डेनिम्स असतील असं सगळं बनवणं. पण किती वेस्ट क्रिएट करतोय. सगळ्यात जास्त वेस्ट क्रिएट करणारी इंडस्ट्री म्हणजे फॅशन. नमस्कार, मी प्रणाली चव्हाण. ई सहेलीच्या या खास पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे स्नेहा कुंभार, जिचं वय अवघं 21 वर्ष आहे आणि या वयात तिने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. नुकतंच तिने फेमिना मिस महाराष्ट्राच्या मंचावरती स्वतःचं पहिलं फॅशन कलेक्शन सादर केलं, ज्यात तिला हेरिटेज इन्स्पायर्ड क्रिएटिव्हिटी हा अवॉर्ड देखील मिळाला. पण एवढंच नाही, तिने 15 पेक्षा जास्त कला आत्मसात केल्या आहेत आतापर्यंत. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण स्नेहासोबत भरपूर गप्पा मारणार आहोत आणि एवढ्या कमी वयात तिने हे सगळं कसं केलं, तिचा प्रवास कसा होता आणि तिची यामागची मेहनत काय होती, हे सगळं आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. स्नेहा, सगळ्यात आधी ई सहेलीच्या पॉडकास्टमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. सर्वात आधी मला म्हणजे तुझ्या बालपणाबद्दल तुझ्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. सो माझं बालपण अगदी साधं होतं. एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी बिलॉंग करते, महाराष्ट्रामधनं. तर डिझायनिंग हा पार्ट फॅमिलीमध्ये एक्सेप्टेबल नव्हता. आणि लहानपणापासून मला आवड होती क्रिएटिव्हिटी, पेंटिंग, काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट. आणि माझं असं होतं की मी स्वतःहून काहीतरी बनवू. म्हणजे रेडीमेड काही घेण्यापेक्षा आपण ती गोष्ट ट्राय केली तर, आपण ती बनवली तर त्याचा आउटकम कसा असेल. आणि एक फिलिंग असते की हे मी काहीतरी बनवलंय, तर हे सगळ्यांना दाखवायचं की मी काहीतरी छान नवीन बनवतेय. सो हा माझा स्वभाव लहानपणापासूनच होता. तर तुझं फॅशन डिझाईन या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार कसा झाला? तर स्कूल डेजमध्ये मी बघायचे की मी तर ड्रॉइंग करतेय, लाईक पेंटिंग्स असतील, सिनरी असतील, ह्या सगळ्या गोष्टी मी करायचे. बट ॲट सेम टाइम मी माझ्या फ्रेंड्सला बघितलं की ते बुक्सच्या मागे शर्ट, फ्रॉक, घागरा अशा सगळ्या गोष्टी ड्रॉ करत होत्या. सो माझा इंटरेस्ट ॲक्सेसरीज आणि क्रिएटिव्ह पेंटिंग्स करण्यामध्ये जास्त होता. बट जेव्हा मी बघितलं की फ्रेंड्स ड्रेस पण ड्रॉ करतायत, काहीतरी क्रिएटिव्ह आहे, काहीतरी वेगळं आहे नॉर्मल पेंटिंगपेक्षा, सो तेव्हा मी विचार केला की मी पण हे असं काहीतरी करू शकते. आधी आपण ते ड्रेसच्या ड्रॉइंगपासून तरी सुरुवात करू, जे इलस्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो प्रोफेशनली. सो इलस्ट्रेशन स्टार्ट केले. त्यानंतर बॉलिवूड मूव्हीजमध्ये बघायला लागले की किती छान ड्रेसेस असतात, त्याच्यावर किती बारीक काम असतं. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. सो तिथनं पुढे मी डिसाईड केलं की मी फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्टेप घेऊ शकते. अच्छा, म्हणजे तुला लहानपणापासूनच आवड होती फॅशनमध्ये, त्यानंतर नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये. ओके. तुझं शिक्षण नेमकी कशात झालंय? माझं BSc इन फॅशन डिझाईन झालंय आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. सो बेसिकली BSc ह्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकल सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात, ज्यामध्ये थिअरी पण आहे, प्रॅक्टिकल पण आहे आणि ही 4 इयर्सची डिग्री कोर्स होती माझी. सो ते डिग्री करत करत मी एम्ब्रॉयडरी, पेंटिंग, इलस्ट्रेशन अशा भरपूर गोष्टी शिकले. तर तेव्हा सुद्धा तू अजून वेगळं काही शिकतच होतीस नेहमीच. तुझ्या एवढ्या कमी वयात, म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं की एवढ्या कमी वयात तू एवढं सगळं कसं काय शिकली, म्हणजे या सगळ्याला सुरुवात कुठून झाली? सो स्किल डेव्हलप नवीन नवीन करण्याची सुरुवात झाली माझ्या सिनियर KG पासून. ओके. सिनियर KG टू सेकंड स्टँडर्ड मी भरतनाट्यमचा क्लास केलेला, कारण लहानपणापासून मला डान्स ह्या गोष्टीमध्ये खूप आवड होती. अजून पण मी डान्स परफॉर्मन्स करते, फोक डान्स. सो स्कूल टाईममध्ये मी डान्स केला, त्याची प्रॅक्टिस केली. लावणी असेल किंवा कुठलाही महाराष्ट्रीयन बेस्ड जे ऍक्ट असतं तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. त्यानंतर स्कूल डेजमध्ये क्लब असायचे आमच्या, मॅथ्स क्लब, सायन्स क्लब,
तर मी नेहमी असायची इव्हेंट मॅनेजमेंट क्लबमध्ये, कारण नवीन प्रॉप्स डेव्हलप करायचे आहेत, काहीतरी नवीन प्रोजेक्ट डिझाईन करायचा आहे, अख्खा सेट डिझाईन करायचा आहे. सो त्याच्यामध्ये मी जास्त इन्व्हॉल्व्ह असायचे. त्यानंतर स्कूल डेज नंतर आफ्टर 10th मी मेहंदी क्लास स्टार्ट केला, ज्याच्यामध्ये मी मेहंदीचे बेसिक गोष्टी सगळ्या शिकले. आणि जेव्हा मी 5th स्टँडर्डमध्ये होते तेव्हापासून मी मेहंदीची ऑर्डर घ्यायला स्टार्ट केलेली. म्हणजे मी अगदी सिम्पल मेहंदी काढायचे, बट ती माझी फर्स्ट ऑर्डर होती, ज्याच्यासाठी मला फक्त 200 रुपीज पे केले होते. अगदी 5वीत असल्यापासून तू सुरुवात केलीस मेहंदी वगैरे हो. सगळं ऑर्डर्स घ्यायला आणि ते ऑर्डर्स सुद्धा. घ्यायला स्टार्ट केली आणि ती एकदम बेसिक मेहंदी होती. सो 10th नंतर मी थोडा प्रोफेशनल कोर्स केला, जो 1 to 2 मंथ्सचा होता. हम्म. आणि त्यानंतर जेव्हा मी डिग्रीसाठी ऍडमिशन घेतलं तेव्हा मी मग बाकी गोष्टी स्किल डेव्हलप करत गेले. ओके. नाही, खरंच खूप छान वाटलं. म्हणजे एवढ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि मला पण तुझ्याकडून की काय काय कसं करत गेलीस तू, आणि आपल्या ऑडियन्सला पण खरंच खूप आवडेल. तुला असं वाटतं का की आजच्या काळात डिग्रीला आपण जितकं महत्त्व देतो तितकंच आपण स्किल्स शिकण्याला पण महत्त्व दिलं पाहिजे? हो, डिग्री तुमची झाली आहे हा तुमचा एक सेफर पॉइंट आहे की तुम्ही त्या फील्डमध्ये एज्युकेटेड आहात. बरोबर. बट त्याच्यासोबत तुमचे स्किल डेव्हलपमेंट तेवढंच गरजेचं आहे, कारण नुसतं थिअरी नॉलेज घेऊन फायदा नसतो. थिअरी तुम्हाला टेक्निकल गोष्टींसाठी कामाला येऊ शकतं, बट ज्या स्किल्स तुम्ही स्वतःहून शिकता, स्वतः प्रयत्न करता डेव्हलप करण्याच्या, त्या तुम्हाला प्रॅक्टिकली हेल्प करतात. सो थिअरी सोबत प्रॅक्टिकल नॉलेज असणंही तेवढंच महत्वाचं आहे. ओके. मग मला एक असा प्रश्न आहे की आपण ज्या स्किल्स शिकणार आणि ज्याची डिग्री घेणार, आपण त्या दोन्ही गोष्टी म्हणजे कशा इम्प्लिमेंट करू शकतो एकत्र? ओके, ॲज पर आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये मी काम करतेय, सो त्यानुसार जर तुम्हाला एखादं डिझाईन कलेक्शन किंवा इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं ह्या गोष्टी सांगितल्या जातात, तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये काय आलं पाहिजे की तुम्ही नवीन हँडवर्क किंवा एम्ब्रॉयडरीच्या टेक्निक शिकून घेताय, ते प्रॅक्टिकली कसं करायचं आहे, किंवा एखादं इलस्ट्रेशन आहे ते तुम्ही ड्रॉ केलंय पण ते तुम्हाला ड्रेप करता आलं पाहिजे, ते तुम्हाला स्टिच पण करता आलं पाहिजे. बरोबर. अगदी. सो जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाताय तुमच्या डिग्रीच्या बेसिसवर आणि तुम्हाला जर ह्या प्रॅक्टिकल स्किल्स येत नसतील तर तुम्ही फसू शकता. त्यामुळे ह्या स्किल्स तुम्ही प्रॅक्टिस करणंही तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे दोन्हीही गोष्टी महत्वाच्याच आहेत असं आहेत. म्हणू शकतो आपण. तर आता एखाद्या जर बिगिनरला स्किल शिकायचे असेल तर त्यांनी सुरुवात कुठून केली पाहिजे? पहिली गोष्ट, प्रत्येकाकडे काही ना काही स्किल असतं, ते आपल्याला सुरुवातीला कळत नाही. पण तुम्ही जर हाऊस वुमेन असाल, जर तुम्ही घरात काम करताय, पण काम करताना तुम्हाला कुठल्या तरी एका गोष्टीची आवड नक्कीच असेल, की तुम्हाला ड्रेसचं सजेशन द्यायला आवडत असेल, की कोणी कसं काय घालायचंय किंवा ज्वेलरी कशी पेअरअप करायची आहे, तुम्ही एखाद्याला ते सजेशन्स देत असाल, तुम्हाला स्टिचिंग येत असेल, शिवणकाम, हे पण एक खूप चांगलं स्किल आहे जे तुम्ही डेव्हलप करू शकता. तर ह्या स्किल्स तुम्ही बेसिक पासनं ऍडव्हान्स पर्यंत स्वतःला डेव्हलप करत जायचंय. इंडस्ट्रीमध्ये बघायचंय, सोशल मीडियावर तर आपल्याला बघायला भेटतं की कसे ट्रेंड्स येत जातात नवीन. सो तुम्ही स्टायलिंग मध्ये जाऊ शकता, हे खूप बजेट फ्रेंडली आहे आणि हे खूप इझी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं एक्सप्लोरेशन पण करू शकता, ते जास्त कामाला येतं स्टायलिंग मध्ये. बरोबर. आणि कित्येक वेळा काय होतं की हाऊसवाईफ्स असतात किंवा असं नॉर्मल जरी मुली असल्या तरी त्यांच्याकडे स्किल्स असतात, त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी कशा झाल्या पाहिजे कशा नाही, पण त्यांना त्याचं म्हणजे कामात रूपांतर नाही करता येत त्याचं. असं भरपूर जणींना होतं आणि सुरू करताना त्यांना डाऊट असतो की मी हे करू शकते का. सो तो अगदी डाऊट बरोबर. आधी तर संपवायचा. त्यानंतर तुम्हाला जे काही येतं ते तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही थोड्याफार गोष्टी ट्राय करा, स्वतःवर विश्वास ठेवणं हे जास्त मेन आहे. जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तुम्ही पुढचे स्टेप घेऊच शकत नाही. इव्हन इंडस्ट्रीमध्ये आपण खूप लेडीज बघतो ज्या पॉलिटिक्समध्ये आहेत, ज्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहेत, कुकिंगमध्ये आहेत, त्यांनी पण स्वतःवर कुठेतरी विश्वास ठेवला की मी स्टेप इन करू, मी काहीतरी सुरू करू. सो तुमच्यामध्ये पण स्किल असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऍटलिस्ट एक स्टार्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर गोष्टी बरोबर आपल्या समोर येत जातात. अगदी बरोबर. इनिशिएटिव्ह घेणं हे खूप खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे. ओके, मला सांग, आज जर एखाद्या मुलीला फॅशन डिझायनिंग सुरू करायचं असेल किंवा या इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर तिने कुठून सुरुवात केली पाहिजे? आता तुम्ही जर फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्टेप इन करायचा विचार करताय, फॅशन डिझायनिंग स्टार्ट कुठून करायची, तर तुम्ही कॉलेजेस बघू शकता किंवा ऑनलाईन कोर्सेस पण आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. डिझाईन प्रोसेस काय आहे, डिझाईन स्टार्ट कशी करायची, इन्स्पिरेशन कुठनं घ्यायचं, त्याच्यामध्ये बोर्ड्स कसे क्रिएट करायचे, तर ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला कोर्स पण भेटतात. आणि कॉलेजमध्ये जर गेलं तर तुम्हाला एक कॉम्पिटिशन कळते की किती स्टुडंट्स आहेत, प्रत्येकाचं माइंड किती क्रिएटिव्हली चालतं, किती वेगवेगळे विचार करू शकतात.
सो पहिलं तर तुम्ही कोर्सेस सर्च करा ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. फॅशन म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र नसतात. फॅशनमध्ये पण सेक्टर आहेत, रेडी टू वेअर आहे, हॉट कटियर आहे, कटियर गार्मेंट्स आहेत, एथनिक वेअर आहे. सो तुमचा इंटरेस्ट बघा की कशामध्ये आहे, रेग्युलर गार्मेंट्समध्ये की डिझायनर गार्मेंट्समध्ये. ओके. त्यानुसार तुम्ही कोर्स पिच करू शकता जो तुम्हाला हवाय तो. अच्छा, म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या बोलण्यावरून मला तरी जाणवलं की सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरेस्ट असला पाहिजे हो. या गोष्टी शिकण्यामागे. आणि कशात इंटरेस्ट आहे हे सुद्धा स्वतःला कळालं पाहिजे, बरोबर. तर तुम्ही कोर्समध्ये एनरोल करू शकता जो हम्म. हवाय तो. फॅशन इंडस्ट्रीमध्ये तुला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट काय आहे? माझा इंटरेस्ट आहे इंडो वेस्टर्नमध्ये. म्हणजे जसं माझं डिझाईन कलेक्शन होतं हम्म. त्यामध्ये माझा फायनल इंटरेस्ट काय आहे हे कळालं. तर इंटरेस्ट माझा महाराष्ट्रीयन ड्रेसिंगवर आहे. जशा नऊवारी साडी ड्रेप केल्या जातात त्या खूप आधीच्या काळापासून ड्रेपिंग आपल्या भारतात आहे. मेनली इंडियामध्ये आधी ब्लाऊज हा प्रकार नव्हता, फक्त ड्रेपिंग होती. जेव्हा फॉरेनर्स इंडियामध्ये आले, जेव्हा मुघल आले, त्या टायमिंगपासून ब्लाऊज, पूर्ण कवर्ड गार्मेंट्स, घुंगट अशा सगळ्या पद्धती यायला लागल्या. बरोबर. तर माझा इंटरेस्ट त्यामध्ये आहे की एन्शंट इंडियन लोक कसे स्टाईल करायचे. हम्म. आपण मंदिरांमध्ये पण जातो, जी कार्विंग केलेली आहे, हा. जे मंदिरांमध्ये कोरलंय की अप्सरासारख्या दिसतात आपल्याला खरं, पण ते त्यांचं ड्रेसिंग स्टाईल त्यांनी दाखवलंय हम्म. त्यावेळेसचं. त्याच्यामध्ये ड्रेप गार्मेंट्स आहेत, त्यांची ज्वेलरीमध्ये डिटेलिंग आहे, त्यांचे हेअरस्टाईल्स आहेत. तर या सगळ्या गोष्टींची इन्स्पिरेशन घेऊन मी माझा इंटरेस्ट इंडो वेस्टर्न स्टाईलमध्ये इम्प्लिमेंट केलाय. अच्छा, आणि तुला काय वाटतं म्हणजे आता जसं तू म्हटलं आपलं इंडियन अटायर जे आता मुघल आल्यापासून ब्रिटिशर्स आल्यापासून चेंज झालेलं आहे, तर मग आत्ता ते आहे अस्तित्वात की गायब झालंय? म्हणजे आपलं जे आहे. इंडियन अटायर जे आहे आहे आपलं इंडियन पण फॉलो करतात, बट इंडियामध्ये आता लोकांचा माइंडसेट चेंज झालाय की स्लीवलेस गार्मेंट्स नाही घातले पाहिजे, शॉर्ट ड्रेसेस नाही घातले पाहिजे. पण ऍक्च्युली ह्या गोष्टी इंडियन आहेत, या वेस्टर्न कल्चरमध्ये नव्हत्या. कारण त्यांचं वेदर वेगळं होतं, आपल्या इथे खूप गरमी असायची, तर आपल्या वेदर प्रमाणे आपले गार्मेंट्स डिझाईन केले जायचे. आता वेस्टर्न कल्चर इंडियामध्ये आल्यापासून लोकांनी पफ स्लीव्स, फुल टी शर्ट, ब्लाऊज, ब्लेझर ह्या सगळ्या गोष्टी वापरायला सुरुवात केली. हो. आता इंडियामध्ये मोस्टली आपल्याला वेस्टर्न वेअर दिसतं, पण जे फोक डान्स असतात, काही आपले कार्यक्रम असतात, कल्चरल इव्हेंट वगैरे जे काही असतं, तर आपल्याला इंडियन ड्रेसिंग ही बघायला भेटते. जसं टाइमलेस गार्मेंट्स आपण बोलतो, क्लासिक, तर त्यामध्ये नऊवारी आहे, सारीज आहेत, मेन्ससाठी धोती आहे, कुर्ता आहे. तर ह्या गोष्टी आउट ऑफ स्टाईल कधीच नाही जाणार. कधीच जाणार तर नाही, बट खूप कमी वापरण्यात येत आहेत, कमी वापरण्यात येत आहेत म्हणू शकतो. कारण आपल्या लोकांना हे माहितीच नाहीये की भारतातलं काय आहे हे. Actually. हे फॅशन मध्ये जे मुलं शिकतायत किंवा ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, इव्हन आपण डिझायनर्सचं आता रिसेंट एक कलेक्शन होतं ज्याच्यामध्ये बघितलंय की स्कल्पचर्स पासनं रॅम्प वरती आणले गेलेले मॉडेल्स. सो प्रॉपर तसे ड्रेस करून हे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी होतं की फॅशन हे इंडियन आहे, बट त्याला वेस्टर्ननी लोकांनी सगळ्यांनी चेंज करून टाकले. सो आपण आपलं कल्चर आणि क्रिएटिव्हिटी कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपण प्रयत्न करूच या त्या पॉडकास्ट मधून सांगण्याचा की आपलं कल्चर जपणं किती गरजेचं आहे. हो. तुला या आपल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करताना आतापर्यंत काही प्रॉब्लेम्स फेस केलेस का तू काही? हो, ऑब्स्टेकल्स असे खूप आलेत इंडस्ट्रीमध्ये काम करताना. स्पेसिफिक जर इंडस्ट्रीचं बोलायचं झालं तर मी एका डिझायनर लेबलमध्ये पण काम केलंय, एका मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये पण काम केलंय. सो डिफरन्स हा आहे की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला स्वतःसाठी बोलता आलं पाहिजे. एका ठिकाणी इंटरव्ह्यू देताना माझा पोर्टफोलिओ सगळ्यात छान होता, वेल ग्रूम्ड होता आणि मी पण प्रॉपर होते, बट तिथं माझा कॉन्फिडन्स कमी होता बोलण्यासाठी की माझी ही आयडिया आहे, मी हे सगळं काम केलंय. जिथं आपलं बोलणं कमी पडतं ना, तिथं समोरच्याला कळतं की ह्याचा कॉन्फिडन्स लो आहे आणि तिथनं पुढे ते आपल्याला जज करायला सुरू करतात. सो त्या जजिंगमुळे मला अनकम्फर्टेबल झालं की कोणीतरी जज करतंय समोरनं आणि मी बोलू शकणार नाहीये. आणि सेम पोर्टफोलिओचा क्रायटेरिया होता माझ्या फ्रेंडचा, जी माझ्यासोबत इंटरव्ह्यू मध्ये होती. सो तिचा नोटीस झाला का, तर ती स्वतःहून पुढे येऊन बोलली. तिने सांगितलं की हे माझं डिटेल्स आहे, हे माझे डिझायनिंग आयडियाज आहेत. सो बोलणं खूप गरजेचं आहे, जे मी तिथं मिस आउट केलं. अच्छा, बोलणं आणि तो कॉन्फिडन्स आपल्या बोलण्यातून दाखवणं हे खूप गरजेचं म्हणू शकतो आपण ना. तर कॉन्फिडन्स वरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता जे न्यू बिगिनर्स असतील, ज्यांना कोणत्याही गोष्टी शिकायच्या आहेत किंवा शिकले असतील, पण त्यांना तो कॉन्फिडन्स मिळत नाहीये आणि
कसं मिळवायचं हे सुद्धा माहिती आहे, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील किंवा तो कसा गेन केला पाहिजे त्यांनी? ओके. आता तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये जायचंय आणि तुम्हाला स्वतःला आउटस्टँडिंग प्रेझेंट करायचं आहे, तर तुमचे पोर्टफोलिओज हे एकदम क्लीन आणि शार्प असले पाहिजे. कारण पोर्टफोलिओवरनं कळतं की तुम्ही कसे आहात. तुमचं रिफ्लेक्शन असतं तुमचं स्वतःचं पोर्टफोलिओ. राईट. तर डिझायनिंगमध्ये आपला पूर्ण माइंड रीड होतो जेव्हा आपण ब्रेनस्टॉर्मिंग करतो डिझायनिंगच्या फर्स्ट स्टेपला. ते सगळं येतं आपल्या पोर्टफोलिओमध्ये, जेणेकरून समोरच्याला कळतं की ह्याचं काम चांगलं आहे की नाही. पहिली गोष्ट त्याच्यावरनं जज केलं जातं. सेकंड थिंग की तुम्ही बोलताय किती. आता हे बोलण्यासाठी जर फर्स्ट टाइममध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही, सो तुम्ही हे ट्राय करा. तुमच्या फ्रेंड्सला एक्सप्लेन करा, घरी जाऊन पॅरेंट्सला एक्सप्लेन करा, कॉलेजमध्ये जे फॅकल्टीज आहेत, HOD आहेत त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा. कसं होतं, आपण आपल्यापेक्षा जर मोठ्या पोस्टच्या लोकांकडे गेलो आणि त्यांना समजवलं तर ते आपल्याला काही प्रश्न विचारतात जे आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारले जातात. सो बरोबर. त्या गोष्टी आपल्या आधी प्रॅक्टिसमध्ये येऊन जातात. सो अशा छोट्या छोट्या प्रॅक्टिस करून स्वतःचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि जिथं बोलायचंय तिथं आपण मागे नाही पडत. म्हणजे जवळच्या आणि ओळखीच्या हा. माणसांना आधी आपण आपलं आयडियाज जे हा. पण आहेत ते आधी पिच करायची. आधी त्यांच्यासमोर आपलं आधी काम confident सांगता बोलायचं. आलं पाहिजे की मी बरोबर. काय केलंय, कुठून आयडिया घेतली आणि हम्म. ती कशी मी वापरली. ओके. तर मला सांग, या क्षेत्रामध्ये क्रिएटिव्हिटी जास्त इम्पॉर्टंट आहे की टेक्निकल स्किल्स? दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. आता हम्म. तुम्हाला कॉलेजेसमध्ये टेक्निकल स्किल्स शिकवल्या जातात, पण क्रिएटिव्हिटी जी आहे ती तुमची स्वतःची येते. कॉलेजमध्ये काय असतं की ॲट टाइम ते 4 ते 5 स्टुडंट्सला एक्सप्लेन करून निघून जातात, बट त्या टेक्निकल स्किलला यूज कसं करायचं हे तुमचं स्वतःचं माइंड चाललं पाहिजे. ओके. क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी एक्सप्लोर करायचं, फिरायचं. आता आपल्या इंडियामध्ये खूप आर्ट आहे, कारण हम्म. आपण ते जास्त एक्सप्लोर करत नाही. इंडियन टिपिकल फॅमिलीजमध्ये बाहेर जाणं, फिरणं हे म्हणजे नाहीच. एकदम टाइमपास हो. समजला जातो. सो तो टाइमपास नसतो खरं तर. जेवढा आपण फिरतो, जेवढ्या लोकांशी इंटरॅक्ट करतो, तिथनं आपले थिंकिंग जास्त ग्रो होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाहेरच्या जगात वेगळे विचार आहेत, वेगळ्या हम्म. आयडियाज आहेत, लोकांचे व्ह्यू वेगळे आहेत. आणि डिझायनिंगसाठी जर फिरायचं झालं तर राजस्थानमध्ये फिरू शकतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्युझियम्स आहेत, मुंबईला आहे आणि भरपूर ठिकाणी म्युझियम्स व्हिजिट करणं हे पण गरजेचं आहे. कारण म्युझियम्समधनं आपल्याला जुन्या ज्वेलरीज, ऑर्नामेंट्स, परत ड्रेसचे स्टाईल्स, जे फॅब्रिक आहे ट्रेडिशनल, कांजीवरम, पट्टू, पैठणी, ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. ओके. म्हणजे क्रिएटिव्हिटीचं म्हणायला गेलं तर आपल्या भारतामध्ये प्रत्येक कल्चरमध्ये काही ना काही क्रिएटिव्हिटी आहे. कुठे ना कुठे आहेच. सगळीकडे आपण बघू प्रत्येक शकतो. गोष्टीत क्रिएटिव्हिटी आहे बरोबर. इंडियामध्ये. हो ना. स्नेहा, मला सांग, तू फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम देखील केलेस, राईट? तर तुला असं वाटतं का की म्हणजे कॉलेजमध्ये शिकलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्षात वापरल्या, इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी, म्हणजे ह्यात काही फरक जाणवतो का तुला? हो, ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. कॉलेजेसमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट दिला जातो की तुम्ही डिझाईन कलेक्शन करा, स्वतःच्या डिझाईन्स बनवा, 4 ते 5 गारमेंट. तर हे तुमचं एक वॉर्मअप टाईप असतं डिझायनिंगमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की प्रोसेस काय आहे. सोर्सिंग असेल, डिझायनिंग असेल, कलर सिलेक्शन असेल, हे तुम्ही बेसिक करता. पण ते लिमिटेड असतं तुमच्या थॉट्सपर्यंत की तुम्हाला 5च गारमेंट बनवायचे आहेत, त्याच्या पुढचं तुम्ही विचार करत नाही. आणि कॉलेजेसमध्ये जास्त करून अवनगार्ड, हॉट कत्योर म्हणजे थोडे अनकन्व्हेन्शनल गारमेंट असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त क्रिएटिव्हिटी दाखवायची असते. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, जे इमॅजिनरी आहे, जे वेगळं काहीतरी आहे. मला माझ्या कॉलेजमध्येच एक एक्सपिरियन्स होता की सॅल्व्हॅडोर डाली हा एक आर्टिस्ट आहे. ओके. त्याच्या पेंटिंग्स खूप अनकन्व्हेन्शनल होत्या, जसं की वॉच आहे ती मेल्ट होतीये, एखादं ओशियन आहे त्याच्यामधनं एखादं ह्युमन बाहेर येतंय. सो त्याचं अच्छा. थॉट प्रोसेस असं होतं की त्याला नॉर्मल काही ठेवायचंच नाहीये पेंटिंगमध्ये. सो त्याचं इन्स्पिरेशन घेऊन मी पण एक VM म्हणजे व्हिज्युअल मर्चंडाईज रेडी केला होता प्रोडक्ट, जे आपण शॉप्सच्या बाहेर बघतो, मॅनिक्विन आहेत ड्रेसअप करून. सो ते व्हिज्युअल मर्चंडाईज आहे जे मी स्वतः केलं होतं. ओके. सो त्याच्यामध्ये मी पण असंच केलं होतं, झाडावरती वॉच लटकतीये, अच्छा. परत खाली गार्डन मध्ये सनफ्लावर्सच्या जागी ह्युमन बॉडीज आहेत आणि त्यांच्या फेसवर सनफ्लावर आहे. सो अशा अनकन्व्हेन्शनल गोष्टी मी केल्या होत्या. पण इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर मला कळलं की तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, ठीक आहे, हे आपण फक्त डिझाईन्समध्ये, प्रिंट्समध्ये यूज करू. ओके. पण जे ऍक्च्युअल ह्युमनचे सिल्युएट्स आहेत, जे बॉडी टाईप आहेत, त्यांच्यासाठी बेसिक गारमेंट्स आपण डिझाईन करतो. तर हे बेसिक गारमेंट, स्टँडर्ड साइजेस, हे सगळं शिकवलं जात नाही जास्त करून
तर हे Okay. तुम्हाला स्वतःहून इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर कळतं. अच्छा, स्वतःहूनच आणि शिकावं लागतं. हो, आणि इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप करावी लागते आपल्याला. इंटर्नशिप शिवाय जॉबकडे प्रोसीड नाही होत आहेत. सो इंटर्नशिप्समध्ये तुम्ही किती लवकर ग्रॅस्प करताय की कोण काय सांगताय, प्रोसेस कशी चालू आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतात, टेक पॅक असतात, परत फ्लॅट स्केचेस असतात, तर ते सगळं तुम्हाला बनवावं लागतं. विथ प्रोसेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातात. ओके. मला आणि आपल्या ऑडियन्सला तुझ्याकडून काही स्टायलिंग टिप्स हवे आहेत. तर मला सांग की बजेटमध्ये आपण कसं स्टायलिंग करू शकतो? सो बजेटमध्ये स्टायलिंग जर करायचं असेल तर स्ट्रीट मार्केट्स आपल्याला इझिली भेटून जातात. पुणे, मुंबई अशा ठिकाणी तर इझिली तुम्हाला गार्मेंट्स अवेलेबल होतील. हो. तर त्यामध्ये तुम्ही कलर काय सिलेक्ट करताय, कॉम्बिनेशन्स कसे सिलेक्ट करताय, ह्याच्यावर पण तुमचं आउटफिट जे आहे ते दिसून येतं. सो तुम्ही जर 10,000 जरी एखाद्या गार्मेंटला तुमच्या लुकसाठी इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यामधने तुमचं कलर सिलेक्शनच चांगलं नसेल, तुम्ही ब्लॅक सोबत व्हाईट पेअर करताय, एकदमच ते झेब्रा क्रॉसिंग सारखं होऊन हो. जाईल, तर तसं नाही करायचंय. कलर्स काय आहेत ते समजून घ्यायचे, कारण ह्याच्या मागे ह्युमन सायकोलॉजी पण असते की किड्सला ब्राईट कलर्स खूप आवडतात. परत एडल्ट्स असतात, टीनेजर्स असतात, त्यांना सॉफ्ट, न्यूट्रल असे कलर्स आवडतात, जास्त ब्राईट कलर्समध्ये जात नाही. आणि जे सिनियर सिटीजन्स असतात ते ग्रे, थोडे डल शेड्स जास्त वापरतात, कारण त्यांना ते सूट होतात. तर स्टायलिंग करताना तुम्ही कसे कलर्स वापरले पाहिजे, जर तुम्ही वर्किंग वुमेन असाल किंवा टीनेजर असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही बेज, ब्राऊन, बर्गंडी, ग्रीन असे पेस्टल आणि न्यूट्रल कलर्स वापरले पाहिजे. कमी Okay. बजेटमध्ये पण तुम्ही 1000 पर्यंत पण तुमचं आउटफिट छान दिसू शकतं, ज्याच्यामध्ये तुम्ही बॅगी पॅन्ट्स असतील, फॉर्मल ट्राउझर्स असतील, क्रॉप टॉप्स असतील, शॉर्ट ब्लेझर असतील, तर अशा सगळ्या गोष्टी पेअरअप करू शकता. ओके. आणि असे 5 इसेन्शियल जे प्रत्येक महिलेच्या किंवा प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये असलेच पाहिजेत, 5 अशा गोष्टी. ओके. वुमेन्स आणि गर्ल्ससाठी मेन तर त्यांच्या वॉर्डरोबमध्ये पहिला असलं पाहिजे ट्राउझर्स. ट्राउझर तुम्ही वर्किंग वुमेन आहात तर तुमच्याकडे ट्राउझर्स असणार, डेनिम्स असतील किंवा फॉर्मल ट्राउझर्स असतील, त्याच्यामध्ये ब्लू, ब्लॅक आणि नेव्ही ब्लू हे असे शेड्स असलेच पाहिजे, ओके. आणि ग्रे पण. सो हे 4 शेड्स आहेत जे तुम्हाला प्रत्येक टॉप सोबत, प्रत्येक कुर्ती सोबत जातील. त्यानंतर सॉलिड कुर्तीज हव्यात, म्हणजे विदाउट प्रिंट, ज्या तुम्ही ऑफिशियल मीटिंग्समध्ये किंवा फॉर्मल स्टायलिंगसाठी पण यूज करू शकता. त्यानंतर आहे ॲक्सेसरीज. तुमच्याकडे एक तरी असा सेगमेंट पीस असला पाहिजे जो तुमच्या प्रत्येक गार्मेंट सोबत जाऊ शकतो. मग तो तुमच्या स्टाईल प्रमाणे असेल की तुम्ही मॅक्सिमल स्टायलिंग करताय की मिनिमल स्टायलिंग करताय, हे तुमच्यावर आहे. त्यानंतर ज्वेलरीमध्ये कलर सिलेक्शन. तुम्ही ब्लॅक सोबत पूर्ण सिल्वर पेअरअप करताय तर ते तसं नाही करायचंय. ब्लॅक Okay. सोबत आपल्याला गोल्डन किंवा ग्रीन, रेड असे वेगळे कलर्स ट्राय केले तर ते आपल्या सगळ्या लुकला छान दिसतात. ओके. आणि यानंतर असले पाहिजे क्रॉप टॉप्स आणि शर्ट्स, जे आपण पेअरअप करू शकतो कोणत्याही डेनिम किंवा ट्राउझर सोबत. तर Okay. ह्याच्यामध्ये तुम्ही लेअरिंग पण करू शकता क्रॉप टॉप वरती शर्ट वेअर करून. सो लेअरिंग म्हणतात ह्याला. सो अशा आपण स्टाईल्स फॉलो करू शकतो, पण आपल्याकडे तेवढे कलर्स असले पाहिजे. मॅक्सिमम तुम्ही स्टायलिंगसाठी स्वतःसाठी 3 ते 4 कलर्स ठेवले पाहिजे. ओके. सो अच्छा. मला वाटतं की इन टोटल आपल्याकडे ट्राउझर्स असले पाहिजे, डेनिम्स, त्यानंतर क्रॉप टॉप, शर्ट्स, कुर्तीज ज्या सॉलिड कलरमध्ये आहेत, त्यानंतर ज्वेलरीज जे तुम्ही सगळ्याच कलर्स सोबत पेअर करू शकता. ओके. ह्या 5 गोष्टी, म्हणजे ह्या गोष्टी हो, असल्याच असल्याच पाहिजे पाहिजे. प्रत्येकीकडे. तर आजकाल आपण बघतो की सोशल मीडियावरती फॅशन ट्रेंड्स भरपूर सुरू आहेत. म्हणजे असे जे टीनेजर्स वगैरे असतात, तर ह्या फॅशन ट्रेंड्स फॉलो करण्याचं त्यांचं खूप असं क्रेज असतं. तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे त्यांनी हे फॉलो केलंच पाहिजे सगळं की नाही? प्रत्येक गोष्ट आपण फॉलो नाही करू शकत. काही आपल्या बजेटच्या बाहेर पण जातात आणि काही मध्ये असं असतं की आपण सगळं अफोर्ड करू शकतो. हो. बट द थिंग इज की आपण किती अफोर्ड करू शकतोय किंवा नाही हे नाहीये. आपण स्टाईल केल्यानंतर ते आपल्याला किती सूट होणार आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आता तुमचं स्टाईल असेल बॉडी टाईप प्रमाणे की तुम्हाला वेस्टर्न जास्त सूट होतंय, त्यामध्ये तुम्ही ट्रेडिशनल जास्त स्टाईल करायचा प्रयत्न करताय. तुम्ही रील बघितली की त्याच्यामध्ये नऊवारी स्टाईल केली आहे, त्याच्यावरती काहीतरी खूप मॅक्सिमल ज्वेलरी घातली आहे. सो ते लगेच तसं सेम आणून घालायची गरज नाहीये. स्वतःचंही डोकं चालवायचं थोडं आणि स्वतः पण त्याच्यामध्ये चेंजेस केले तरी चालतात. सो आहे तसं फॉलो करणं गरजेचं नाही. त्याच्यामधनं एखादी आयडिया तुम्ही नक्कीच घेऊ शकता.
तर आपलं एवढं बोलणं झालं, आपण थोडंसं असं सस्टेनेबिलिटीकडे वळूयात. ठीक आहे, तर या. सस्टेनेबिलिटी इन फॅशन यावर तुझं काय मत आहे? पहिलं तर सस्टेनेबिलिटी म्हणजे आपलं जे पर्यावरण आहे त्याला आपण किती हार्म करतोय ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. सस्टेनेबिलिटीमध्ये आपण किती वेस्ट क्रिएट करतोय. सगळ्यात जास्त वेस्ट क्रिएट करणारी इंडस्ट्री म्हणजे फॅशन. आपण डेली कपडे वेअर करतो. हार्डली जर आपला ड्रेस असेल 100-200चा, आपण हार्डली ते 3 ते 4 महिने वापरू, नंतर तो फेकण्यात जाणार आहे. आता आपल्या इंडियामध्ये पद्धत आहे की आपण रिसायकल करतो. बरोबर. ड्रेस वापरला, नंतर त्यांनी फरशी पुसायची, नंतर तो फेकायचा किंवा कुठेतरी डिकम्पोज करायला टाकायचा. आता आपल्या इंडियन हाऊसहोल्ड मध्ये ते कपडे पुन्हा पुन्हा वापरले जातात, सवय आहे. हेच लहान मुलांचे कपडे असतात जे त्यांच्या आईला वाटतं की आपण फेकू नये म्हणून ते त्याची गोधडी बनवतात किंवा छोटी काहीतरी शॉल बनवून ठेवतात. सो हे आहे अपसायकलिंग. म्हणजे आपण जे कपडे आहेत ते न फेकता त्याचं काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह तयार करू शकतो, जे सस्टेनेबिलिटीच्या अंडर येतं. म्हणजे आपण आपल्या नेचरला हार्म करत नाहीये. आता काही इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे लेबल्समध्ये असं असतं की ते तुमचे जुने कपडे घेतात, जे ते रिसायकलिंगसाठी पाठवतात. त्याच्यामध्ये रिव्हर्स प्रोसिजर असते की त्या गार्मेंट्सला परत थ्रेड्समध्ये कन्वर्ट करतात, पीसेसमध्ये कन्वर्ट करतात. सो ज्या इंडस्ट्रीज आहेत, MIDC आपण म्हणतो की मॅन्युफॅक्चरिंग आहे, अल्युमिनियम डायकास्टिंग आहे, त्या सगळ्या ठिकाणी चिंदी जास्त गरजेची असते म्हणजे हात पुसायला. ते लोक टिश्यूज वगैरे अशा नाजूक गोष्टी नाही वापरू शकत. सो वेस्ट क्लोथ्स ते तिथं पण प्रोव्हाइड करतात. आणि परत रिव्हर्स इंजिनिअरिंग असते क्लोथ्समध्ये, जे गार्मेंटला थ्रेडमध्ये कन्वर्ट करून परत विविंग केली जाते, म्हणजे परत विणले जातात ते आणि त्याचे नवीन गार्मेंट्स तयार करतात. असे एक ब्रँड आहे डुडलेज म्हणून, जो इंडियन बेस्ड आहे. तर त्या ब्रँडमध्ये तुमचे जुने क्लोथ्स घेऊन तुम्हाला असे ट्रेंडी क्रॉप टॉप्स असतील किंवा डेनिम्स असतील असं सगळं बनवून मिळतं. हे खरंच नवीन आहे माझ्यासाठी की भारतात अशी सुद्धा कंपनी आहे जी हे सगळे प्रोसेस करते. हो, आणि पुण्यामध्ये पण आहे, पुणे बेस्ड मदर क्विल्ट्स म्हणून, जिथं गोधडी वगैरे शिवली जाते. आणि हे पण आपल्या इंडियन कल्चरचा खूप जुना पार्ट आहे की आपल्या आजी पण गोधडी वगैरे शिवून घ्यायच्या जुन्या साड्यांच्या. सो तेच आता बाकी ब्रँड्स पण फॉलो करतायत, पण थोड्या वेगवेगळ्या आयडियाज. ओके, अच्छा. नाही, खरंच खूप छान आहे. तुझ्या मते जुन्या कपड्यांचा आपण योग्य वापर कसा करू शकतो? आता जर डेली लाईफसाठी तुम्हाला काही यूज करायचं असेल तर मम्मीच्या ज्या साडी वगैरे असतात त्याला आपण रिसायकल करतो. आता जास्त ट्रेंड आलाय, आता ब्राईड सुद्धा जास्त हा ट्रेंड फॉलो करतायत 2026 मध्ये, की त्या जुन्या ओल्ड साडीज आहेत ज्या ट्रेडिशनल आहेत, कांजीवरम, पैठणी, आईंच्या साड्या, तर त्या घेतात आणि त्याचे कॉर्सेट स्टिच करून घेतात, बॉल गाऊन स्टिच करतात. म्हणजे ते इंडियन आणि वेस्टर्न हे दोन्ही कल्चर मिक्सअप करून काहीतरी छान आउटकम काढतात. सो आजच्या टाइमला तुम्ही साडीज असतील किंवा एखादा वेस्ट पीस असेल तर त्याचं ऍक्सेसरीमध्ये किंवा ड्रेसमध्ये कन्व्हर्जन करू शकता. आपण स्किल्स बद्दल खूप बोललो आहोत, तर ह्या स्किल्स शिकून महिलांना किंवा मुलींना कोणते छोटे बिझनेसेस म्हणजे ते सुरू करू शकतात? तर घरच्या घरी बसून पण व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो, ह्यामध्ये काही डाऊट नाहीये. पण फर्स्ट थिंग ही असते की इंडियन फॅमिलीजमध्ये फिमेल्सवर प्रेशर असतं की तुम्हाला घर सांभाळायचंय, सगळी कामं करायची आहेत आणि मग तुम्ही फ्री आहे काय करायचंय ते. म्हणजे एका कामामधनं फ्री झाल्यानंतर तुम्ही दुसरं करायचंय की नाही ही तुमची जबाबदारी. सो ह्या गोष्टीतनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. तुमचा माइंडसेट क्लिअर पाहिजे की तुम्हाला काय करायचंय. इंटरेस्ट तुमच्यामध्ये आहे, तुम्ही तुमची स्किल डेव्हलप करताय, बट बिझनेसच्या दृष्टीने तुम्ही त्याला कसं वापर करणार आहे हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही एखादी स्किल शिकलायत आणि तुम्हाला माहितीये की तुम्ही ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतात. पहिली गोष्ट, तुम्हाला फॅमिलीला तयार करावं लागेल की तुम्ही ज्या बिझनेस स्टार्ट करणार आहे त्याच्यामध्ये कसं प्रॉफिट असणार आहे, काय काम आहे, तुमचे टायमिंग्स कसे असणार आहेत, कारण ही खूप बेसिक गोष्ट आहे. एव्हरी फॅमिलीमध्ये ह्या बेसिक गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या कामाची पद्धत काय असणार आहे, तुम्हाला किती लांब ट्रॅव्हल करावं लागणार आहे किंवा तुम्हाला कसं काय प्रोसेसमध्ये फिरावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर लेडीजनी फक्त घरात राहून मुलं सांभाळणं, घर सांभाळणं ह्या गोष्टीपासून बाहेर काढायचं आपल्या फॅमिलीला. जर तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स असेल की तुम्ही समजावू शकता तर वेल अँड गुड, तर तुम्ही बिझनेस इझिली स्टार्ट करू शकता, कारण तुमचा तोच कॉन्फिडन्स आणि तो तुमचा स्वतःवर विश्वास तुम्हाला पुढे घेऊन नक्कीच जाईल. आणि घरातनं सुरू करणारे
एकदम कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जे व्यवसाय आहेत त्यामध्ये आहे मेहंदी, शिवणकाम, नेल आर्ट. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या खूप गरजेच्या आहेत. आणि तरी ह्या बिझनेसेसना साधारण किती भांडवल लागत असेल, किती गुंतवणूक त्यांना करावी लागेल? ओके, आता मेहंदीचं जर आपण बघितलं तर खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे. ह्याच्यामध्ये तुमचं स्किल आणि तुम्ही किती फास्ट गोष्टी करताय. तुमचा एखादा क्लायंट असेल मेहंदीचा, कारण मी स्वतः एक मेहंदी आर्टिस्ट आहे ओके. आणि मी ब्रायडल ऑर्डर्स पण घेते. सो तुम्ही किती कमी वेळात आणि किती सुंदर मेहंदी काढताय हे डिपेंड आहे. तर तुम्ही तुमच्या क्लायंटला सुद्धा हे क्लिअर करायला पाहिजे की तुम्हाला किती टाइम लागणार आहे हो. आणि तुम्ही किती जण मेहंदी काढताय. तर मेन जर तुम्हाला मोठे ऑर्डर्स घ्यायच्या असतील, जसं सायडर्स असतात 10 ते 15, तशा ऑर्डर घ्यायच्या असतील तर तुमच्याकडे एक टीम आहे. टीम असणं गरजेचं आहे. ओके. तर त्या टीम मध्ये तुम्ही ट्रेन केलेली लोक पाहिजे की जे ब्रायडलसाठी 1-2 असतील आणि सायडर्ससाठी बाकीचे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणलं तर तुमच्या मेहंदीसाठी जाईल की तुम्ही मेहंदी रॉ मटेरियल सगळं आणताय, पेस्ट तयार करून तुमचे कोन बनवताय, हे तुमचं बेसिक मटेरियल असेल. त्यानंतर कुशन असतात जे आपण सपोर्टसाठी हाताखाली देतो क्लायंटला. त्यानंतर एक फॅब्रिक पाहिजे ज्याच्यावर तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन छान करू शकता. सो मेहंदी जर तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर तुम्ही 1000च्या आत तुमचं सगळं मटेरियल घेऊ शकता. फक्त इम्पॉर्टंट आहे की तुमचं स्किल किती छान आहे आणि तुम्ही किती प्रोडक्टिव्हली मेहंदीचं काम करताय. नाही, अगदी बरोबर आहे. आणि मला एक सांग, म्हणजे आता ज्या गृहिणी असतील किंवा काही लेडीज आहेत ज्यांना स्किल शिकायचं आहे किंवा स्वतःचं स्किल शिकून स्वतःचं काहीतरी सुरू करायचंय, पण त्यांना माहित नाही की म्हणजे आता आपण शिकू पण पुढे अर्निंग होईल की नाही ह्याची त्यांना गॅरंटी नाही, किती होईल हे सुद्धा माहित नाही. तर तू त्यांना काय सांगशील, म्हणजे असे स्किल्स शिकून, म्हणजे लिटरली हे आपण घरी बसल्या शिकू शकतो, त्यानंतर घरी बसल्या आपण स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतो. मग हे स्किल्स शिकून किती अंदाजे आपण म्हणजे एखादी महिला आहे ती किती पर्यंत कमवू शकते महिन्याला? आता इन्कम जनरेट करायचं जर झालं तर तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचताय आणि तुमची ओळख किती क्लायंट सोबत आहे हे कळणं गरजेचं आहे. तुम्ही जर फक्त तुमच्या एरियामध्ये, तुमचा एरिया सपोज गावाकडचा असेल किंवा सिटीमधला, तर सिटीमध्ये डिमांड कशाची आहे? मिनिमल वर्कची, जास्त ओव्हर वर्क नको असतं, सिम्पल सोफिस्टिकेटेड लुक सिटीज मध्ये लोक प्रेफर करतात. सो सिटीज मध्ये तुम्ही कशा डिझाईन दाखवताय, तुम्ही स्टिचिंग करत असाल तर तुमच्या ब्लाउजचे पॅटर्न कसे आहेत, त्यानुसार आहेत की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. हेच जर तुम्ही गावाकडे करताय तर जसं सिटीमध्ये पे करतात 500-600 तसं तिथे करत नाही. गावाकडे मोस्टली प्राइस काय असते? 150-200 एवढेच ब्लाउज साठी कोणीही मॅक्सिमम एवढं देतं. आता गावाकडे पण लोक डेव्हलप व्हायला लागलेत. जसं ब्रायडल साठी आरीवर्कचे ब्लाउज घेतात, मागे ते लिहून घेतात फॉन्ट वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी वाढत जात आहेत. बट स्टील एक माइंडसेट आहे की कपड्यांसाठी आपण एवढे गुंतवले नाही पाहिजे. सो तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करतानाच प्रॉपर विचार करा की तुम्हाला किती कस्टमर्स घ्यायचे आहेत, तुम्हाला कोणता एरिया प्रेफर करायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला लॉसेस पण नाही होणार आणि एक व्ह्यू असेल तुमच्याकडे क्लिअर की तुमचं इन्कम कितीपर्यंत जनरेट होईल. सो गावाकडे जर असेल तर मंथली तुम्ही 30 ते 40 पर्यंत कमवू शकता, पण त्यासाठी तुम्ही डेली 4 to 5 ब्लाउज स्टिच केले पाहिजे आणि तसे तुमच्याकडे कस्टमर असले पाहिजे. आणि हेच जर सिटीज मध्ये असेल तर तुम्ही बुटिक्स मध्ये पण करू शकता काम, जसं की तुम्ही त्यांचा एक हेल्पिंग हँड आहे किंवा एखादं डिझायनर लेबल असेल तर ते तुम्हाला पेमेंट बेसवर ठेवतात. सो हेच जर काम तुम्ही सिटीमध्ये केलं तर तुम्हाला 50 to 60 पर्यंत इन्कम इझिली जनरेट होतं. तर म्हणजे बऱ्यापैकी आपण इन्कम जनरेट करू शकतो हे शिकून. आणि तुम्ही स्वतः जर चालू करताय तर ते खूप बेस्ट आहे. एखाद्याच्या अंडर काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः करताय तर हे खूप बेस्ट आहे. बरोबर, ठीक आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की कस्टमर्स आणायचे कुठून, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कळतच नाही की बाबा कस्टमर आणायचे कुठून, कोणाला गाठायचं, कोणाशी बोलायचं. तर यासाठी तुझं काय मत आहे यावर? तर आधीच्या काळात कसं होतं, फोन्स नव्हते, सोशल मीडिया नव्हतं. सो त्याच्यामुळे काय असायचं की टेम्पलेट्स आपल्याला छापायची गरज पडायची, न्यूजपेपर्स मध्ये द्यायचे की कोणीतरी काम सुरू केलंय, इथं वेकेन्सी आहे, अशा सगळ्या गोष्टी कळायच्या. सो तिथं वाचून लोकांना कळायचं की कोणीतरी काम करते. नाहीतर वर्ड ऑफ माउथ जे म्हणतो आपण मार्केटिंग, ती चालायची की आपण आपल्या शेजाऱ्यांना सांगतोय आणि त्यांनी जर कोणाला सांगितलं तरच ते कळते. बट आत्ताच्या टाइमला मार्केटिंग करणं, स्वतःचा बिझनेस वाढवणं आणि क्लायंट आणणं हे खूप सोपं झालंय. तुम्ही सोशल मीडियामध्ये इंस्टाग्रामला जा, युट्यूबला जा,
तुम्ही थ्रेड्सवर जा, तुम्ही तुमच्या गोष्टी अपडेट करा. आणि असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही गोष्टी सेल करू शकता. इट्सी आहे, पिंटरेस्ट आहे आणि इंस्टाग्रामवर पण तुम्ही सेलिंग करू शकता. सो तुम्ही प्रोडक्ट तयार करताय, सुरुवात घरात बसून होते. सुरुवातीला तुम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला जरी ठेवलं तरी भरपूर ओळखीचे लोक बघतात, बरोबर. ज्यांच्यापर्यंत पोहोचतं की तुम्ही शिवणकाम करताय किंवा आरी वर्क करताय, एनिथिंग. म्हणजे जे काही तुमचा इंटरेस्ट आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं जास्त महत्वाचं आहे. सो तुम्ही स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या ऑर्डर घ्या, तुमच्या रिलेटिव्सच्या ऑर्डर घ्या आणि त्या ऑर्डर्समधनं जर तुमचं काम परफेक्ट असेल तर तुमच्याकडे क्लायंट स्वतःहून येत जातील. तर थोडंसं आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स बद्दल बोलूयात आता. मला सांग की म्हणजे महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं हे किती गरजेचं आहे, तुझं यावर मत काय आहे? महिलांनी इंडिपेंडंट राहणं हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे. हो. कारण लग्नाआधी मुली वडील देतात, त्यांच्याकडनं आपल्याला पैसे भेटतात वेळची वेळी. त्याच्यामध्ये ते हे पण विचारत नाहीत की तुम्ही त्याचं काय करताय, कारण ते त्यांचं प्रेम असतं म्हणून आपल्याला एवढं गरजेचं वाटत नाही की आपण कमवावं. पण लग्नानंतर हेच आपल्याला महागावं लागतं, कारण तिथं गेल्यावर समोरच्या मुलाला माहित नसतं की हिच्या वडिलांनी हिला एवढ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यात न मागता. त्याच्या माइंडमध्ये असतं की मी कमवतो, ही मागेल तेव्हा मी देईल. सो ते महागायचं जेव्हा टाइम येतो ना, तेव्हा मुलींना रिअलाइज होतं की मी कमवायला पाहिजे किंवा मी काहीतरी सुरू करायला पाहिजे. सो ह्याच्यामुळे मला तरी वाटतंय की लग्न आधीच मुलींनी काहीतरी सुरू केलं पाहिजे, इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. इव्हन आपण बघतो की जे आता 40s मध्ये आहेत, ज्या वुमेन्स आहेत त्या हाऊसवाईफ आहेत, म्हणजे आपल्या आईच्या वयाच्याच असतील. सो मी नेहमी हे बघितलंय की घरात माझी आई काम करते आणि ती काही काम लागलं की ती पैसे मागते आणि मग तिला लिमिटेड पैसे भेटतात. बरोबर. स्वतःच्या मर्जीने खर्च करणं हे त्यांना माहित नाही आणि त्यांना हिशोब पण विचारला जातो. मग ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःसाठी कधी काही घेतलं तरी त्यांना त्याच्यावर पण डाऊट केला जातो. सो अशा गोष्टी अवॉइड आपण नक्कीच करू शकतो. ह्याच्यासाठी इंडिपेंडेंट राहणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी सुद्धा घरात जे बघितलंय त्याच्यामुळे मला असं स्वतःहून वाटायला लागलं की मी माझं काहीतरी सुरू केलं पाहिजे, पुढे जाऊन मला ह्या गोष्टी नाही करायच्या आहेत. सो तेव्हापासून माझं माइंडसेट असं आहे की मला कोणत्याच माणसावर डिपेंड नाही राहायचंय. म्हणजे ते माझे वडील असतील किंवा माझा नवरा असेल लग्नानंतरही. सो मला आत्तापासनं स्वतःसाठी काम करायचंय, ज्याची सुरुवात मी 5th स्टँडर्ड पासूनच सुरू केली होती. एनीहाव मी ट्राय करायची की मला अजून ऑर्डर्स भेटतील, मी काही ना काहीतरी करत जाईल. सो माझा मेसेज तरी असा आहे ऑडियन्ससाठी की प्लीज तुम्ही काहीतरी स्वतःचं करा. म्हणजे तुम्ही मेहंदी काढा, आरीवर्क करा, एखादा ड्रेस डिझाईन करा, कुठल्या तरी लेबल सोबत बोला, काहीतरी तुम्ही सुरुवात करा घरात बसून. हे खूप गरजेचं आहे. पण करा. हो, काहीतरी करा. ऍक्च्युली फायनान्शियल इंडिपेंडन्स आजच्या काळात तर खूपच गरजेचं आहे. कोणासमोर हात पसरण्यापेक्षा आपलं स्वतःचं इन्कम जनरेट होतं आणि आपण स्वतःच्या मर्जीने खर्च करू शकतो. आणि जसं फायनान्शियल इंडिपेंडन्स येतं ना, तसा एक कॉन्फिडन्स पण येतो. अगदी बरोबर. हे आपण 4 माणसात गेल्यावर इझिली एक्सपिरियन्स करतो की काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यामध्ये आपण एकटे मागं पडतोय, मग आपण कमवणं गरजेचं आहे. जर त्यांच्या घरचे तेवढे वेल आहेत तर ते त्यांना देऊ शकतात, पण आपली जर कंडिशन खराब आहे ना तर आपण काम केलंच पाहिजे. अगदी. आणि हे मला माझ्या डिझाईन कलेक्शन मध्ये एक्सपिरियन्स झाले. ओके, त्या एक्सपिरियन्स बद्दल म्हणजे थोडं इलॅबरेट करशील का आपल्या ऑडियन्सना, आणि मला पण ऐकायला आवडेल. नक्कीच. तर माझं डिझाईन कलेक्शन हे लास्ट इयरचं प्रोजेक्ट होतं, ज्याच्यामध्ये मी महाराष्ट्रीयन आहे हे मला माहित होतं की माझं बेस काय आहे. ओके. सो माझी डिझायनिंग त्या वे मध्ये चाललेली आणि मी म्युझियम व्हिजिट केले, परत मी लोकांशी बोलले, मी स्वतः ड्रेप केलं, पूर्ण जिजाऊंचा लुक, पूर्ण अटायर केलं आणि कॉलेजमध्ये गेले. पूर्ण ड्रेसिंग वगैरे झाल्यानंतर जेव्हा फायनल टाइम आलं की आपल्याला कापड घ्यायचंय आणि आपल्याला पैसे भरायचे, सो माझं पूर्ण कलेक्शन झालंय 80,000 मध्ये. ओके. आणि हे पूर्ण इन्कम मी स्वतः जनरेट केलंय. सो एक फाउंडेशन आहे जिथं मी टीचिंग करते आणि तिथं माझं तेव्हा पर डे बेस्ड असं काम असायचं. ओके. सो तेव्हा 2 ते 3 महिने मी काम केलं. मला जे काही येत होतं, आरी वर्क येत होतं, लग्नाचा जो रुखवत असतो तो येतो, परत फॅशन डिझायनिंगचे जे सब्जेक्ट्स आहेत, फॅशन स्टायलिंग आहे, अशा सगळ्या गोष्टी मी तिथे शिकवल्या. ओके. सो इन टोटल मी तिथं 16 विषय शिकवले आहेत प्रॉपर मॉड्यूल डिझाईन करून. आणि हे होतं ऑनलाईन टीचिंग, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट स्ट्रक्चर्ड सिलेबस प्रमाणे शिकवलेली आहे. अच्छा. म्हणजे तू ऑनलाईनच
शिकवलेलं आहेस. ऑनलाईन ओके. शिकवलंय. हा, हा. सो त्यामधनं मला जे इन्कम भेटलं हा. ते मी वापरलं माझ्या फायनल इयरच्या कलेक्शनसाठी. ओके. म्हणजे आणि घरून पैसे न न मागता. घरच्यांनी दिले की हा. तुझं लास्ट इयरचा प्रोजेक्ट आहे, घरच्यांनी दिले 7,000 ते 8,000. पण मला माहिती होतं की त्या 8,000 पुरेसं काहीच नाही. होणं शक्य हो. नाहीये, कारण मी स्वतः तिथं काम करत होते. सो माझी जी धावपळ झालीये की इथं मला शिकवायला पण जायचंय, मला हो. कलेक्शन पण बनवायचंय, डिझाईन्स फायनल करायचे आहेत, हो. फॅब्रिक सोर्सिंग करायचंय, वर्क करून घ्यायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कळलं की सुरुवातीपासून जर मी माझं फायनान्शियली इंडिपेंडन्स ठेवलं असतं ना, हो. तर मला आज हा प्रॉब्लेम झाला नसता. ओके. नाही So, खरंच. तिथनं मी जास्त इनिशिएटिव्ह घेतलं की मी काहीतरी करू. हे खूप एक इन्स्पायरिंग एक्सपिरियन्स आहे तुझा लोकांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा, की पैसे नसताना सुद्धा म्हणजे कोणावरती डिपेंड न राहता तू स्वतःचं इन्कम सुरू केलंस, म्हणजे शिकवण्यातून का होईना पण केलंस सुरू. आणि तेच इन्कम जे आहे ते तुझ्या कलेक्शन मध्ये वापरलंस, ज्याच्यात तुला अवॉर्ड सुद्धा मिळाला. हो. खूप सुंदर. सो अवॉर्ड द्यायचा जेव्हा टाइम होता तेव्हा सगळ्या पार्टिसिपेंट्सला ट्रॉफीज तर होत्या, हो. बट ऑडियन्सला गेस करायला लावलेलं की पहिली ट्रॉफी कोणाला गेली पाहिजे. तेव्हा स्वतःहून ऑडियन्स कडनं ऐकायला भेटलं की कलेक्शन वीरांगना, जे कलेक्शन माझं होतं. ओके. सो ह्या कलेक्शनचं नाव ऐकतानाच बॅक स्टेज एक फिलिंग आली की आपल्याला अवॉर्ड भेटणार आहे. आणि माझा अवॉर्ड होता हेरिटेज इन्स्पायर्ड क्रिएटिव्हिटी, कारण मी एन्शियंट इंडियन फॉर्म्स वरनं नवीन कलेक्शन लॉन्च केलं होतं. ओके. नाही म्हणजे तू ह्या वयात एवढं सगळं करतेस आणि लहानपणापासून अगदी करत आलीस, त्याच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ टू यू. खूप छान वाटलं स्नेहा तुझ्याशी आज बोलून. मला नक्की खात्री आहे की आपल्या आजच्या या बोलण्यामधून ज्या मुली आहेत, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, नवीन स्किल्स शिकायचे आहेत, तर त्या स्वतःचं नक्कीच काहीतरी करू शकतील या आपल्या बोलण्यापासून. थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि माझा मेसेज पण हाच आहे की मुलींनी काहीतरी नवीन शिकत राहावं आणि करत राहावं त्यांच्या लाईफमध्ये. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.